रोजचा पडणारा प्रश्न, आज जेवण काय करायचं आणि मुख्य म्हणजे भाजीला काय करायचं. खरं तर मला देखील तोच प्रश्न पडलेला. फोन चालू होता, मामांच्या मुलींबरोबर बोलणं चालू होतं आणि बोलता बोलता म्हटलं, तुम्ही काय स्वयंपाक करतात. ते बोलले, आम्ही आज बाजार आमटी. आणि त्यानंतर बाजार आमटी एवढी फेवरेट आहे, मला देखील खाण्याची इच्छा झाली. तर एक छोटंसं वाटण केलं आणि आहे ना, तूर, मूग आणि मसूरची डाळ हे ऑलरेडी मी वरण करून ठेवलं होतं वरण भातासाठी. म्हटलं आता चला ते वरण देखील थोडंसं मुलांना होईल आणि आपण मस्तपैकी छान अशी आपल्या पद्धतीने बाजार आमटी करूया. तर इथे बघा, वाटण केल्यानंतर सेम कढईमध्येच मी 2 चमचे तेल टाकले, थोडीशी मोहरी, कढीपत्ता, धने पावडर, लाल मिरची पावडर आणि आपला काळा मसाला. तेलामध्ये मसाला छान असं परतून घेतले. गॅसची फ्लेम स्लो केली जेणेकरून करपू नये मसाले आणि त्यानंतर रेडी असलेलं वाटण त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. 1-2 मिनटं छान तेल सुटेपर्यंत हे वाटण परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर रेडी असलेलं वरण त्याच्यामध्ये टाकायचं आहे. आणि एवढं छान लागतं ना. आणि त्याचबरोबर मी बाजरीच्या भाकरी देखील करून घेतल्या होता आणि वरण भाताचा कुकर तर ऑलरेडी लावला होता. तर बऱ्याच वेळेला असं होतं की आज जेवणामध्ये वेगळं काय बनवायचं, कारण का उन्हाळ्याच्या दिवसात आहे ना जास्त जेवण जात नाही. मग असं काहीतरी नवनवीन शोधून काढलं ना तर छान असं जेवण देखील जातं. बघा इथे थोडीशी मी इथे वरण टाकून घेतलं आणि त्यानंतर गरम पाणी ॲड करायचं आहे. छान 1-5 मिनटं मस्तपैकी मीडियम फ्लेमवरती छान अशी उकळी घ्यायची आणि नंतर शिजून घ्यायचं आहे. थोडंसं चवीपुरतं मीठ, कोथिंबीर. तर तुम्ही कधी ही बाजार आमटी खाल्लेली आहे का? गावी आहे ना रेडीमेड पॅकेट भेटतं. आपण फक्त आहे ना पॅकेट आणायचं, अर्धा लिटर वगैरे असतं. पाण्याचं प्रमाण दिलेलं असतं, तेल टाकायचं असतं, मोहरी, कढीपत्ता आणि अर्धा लिटर ते पॅकेट टाकायचं आणि अर्धा लिटर पाणी ॲड करायचं किंवा 1 लिटर जसं तुम्ही आणाल तसं. तर हे बघा, मुलांना देखील दिलं होतं आणि सगळ्यांनाच खरंच खूप आवडलं. आणि हे बाजार आमटी आहे ना, ह्याच्यामध्ये भाकरी अशी कुस्करून